या तयार केलेल्या खताच्या वापरामुळे निशिगंधाचे झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये निशिगंधाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। निशिगंधाची रोपे ही कंदापासून तयार केली जातात आणि हे कंद लावण्यासाठी नेहमी पसरट आकाराच्या कुंडीची निवड करावी, कारण एका कंदापासून खूप सारे कंद तयार होतात आणि रोपे देखील भरपूर तयार होतात। जेवढी जास्त रोपे तयार होतील तेवढीच फुले देखील आपल्याला जास्त मिळत राहतील। आता हे कंद लावण्यासाठी नेहमी भुसभुशीत अशी माती तयार करावी। तर त्यासाठी एक भाग साधी माती, एक भाग मुरमाड माती आणि थोडे शेणखत किंवा कंपोस्ट खत मिक्स करून अशा मातीमध्ये जर तुम्ही हे कंद लावले तर त्या रोपांची वाढ ही चांगली होईल। इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच निशिगंधाच्या झाडाला देखील चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते, तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर फुले देत राहते। निशिगंधाची फुले ही अशा प्रकारे ही दांडी तयार होते आणि या दांडीवरतीच ही कळ्या आणि फुले ही लागत राहतात। जेव्हा झाडावरती जी फुले आहेत ती उमलतात तेव्हा ही जी फुले आहेत ती सुकेपर्यंत तशीच न ठेवता ती वेळोवेळी काढून टाकावी, म्हणजे वरच्या बाजूला जे कळ्या तयार झालेल्या असतात त्या लवकर उमलतात आणि फुले देखील थोड्या मोठ्या आकाराची ही येत राहतात। निशिगंधाच्या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे या कांद्याच्या साली आहेत। कांद्याच्या साली ह्या झाडांना कळ्या फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत, कारण फुले येण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व या कांद्याच्या सालीमध्ये हे जास्ती प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे फुले ही जास्ती लागतात आणि झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या कळ्यांचा आणि फुलांचा आकार देखील मोठा होण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा ह्या आहेत। तर याच्यापासून खत तयार करण्यासाठी ह्या ज्या कांद्याच्या साली आहेत त्या 2 दिवसासाठी आपल्याला पाण्यामध्ये ह्या अशा प्रकारे भिजत ठेवायच्या, जेणेकरून सालीमधील जी सर्व पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। तयार झालेले हे जे खत आहे त्याचा देखील आपल्याला वापर तसाच डायरेक्ट झाडांना न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच आपण याचा वापर हा करणार आहोत। निशिगंधाच्या झाडावरील म्हणजेच ज्या दांडीवरील जी फुले उमलून गेलेली आहेत ती दांडी कुंडीमध्ये तशीच न ठेवता ती कट करावी, कारण ती दांडी जगवण्यासाठी झाडाची जी एनर्जी खर्च होते ती होणार नाही आणि इतर ज्या कंदापासून तयार झालेल्या ज्या दांड्या आहेत त्या लवकर वाढतील आणि त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील ही मदत होईल। निशिगंधाचे जे कंद आहेत ते फेब्रुवारी-मार्चमध्ये हे लावले जातात। 2 ते 3 महिन्यामध्ये याची चांगली वाढ होऊन जूनपासून याला फुले यायला ही सुरुवात होते ते सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत याला भरपूर अशी फुले लागतात। हिवाळ्यात मात्र याला फुले ही लागत नाहीत, त्यावेळेस आपल्याला हे जे कंद आहेत ते साठवून ठेवावे लागतात। निशिगंधाच्या या झाडाला पाणी देताना देखील हे कमी किंवा जास्त असे न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे। पाणी देताना देखील कुंडीतील माती हे चेक करून नंतरच याला हे पाणी द्यावे, म्हणजे वरच्या बाजूची जी माती आहे ती थोडी कोरडी होईल तेव्हा झाडाला या पाणी द्यायचे। या कांद्यांची चांगली वाढ होण्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखादे शेणखताचे लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील चांगला फायदा होतो, किंवा आपल्या घरामध्ये जे डाळ व तांदूळ धुतलेले पाणी आहे याचा देखील तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता। आता आपण कांद्याच्या सालीपासून जे खत तयार केलेले आहे ते जर 1 मग असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून 2 ते 3 मग पाणी मिक्स करून नंतरच या तयार केलेल्या खताचा वापर हा आपण या झाडाला करणार आहोत। आणि हे खत देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती देखील हलक्या हाताने अशा प्रकारे हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण जी खते देतो ती झाडांच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली जातात आणि माती हलवून मोकळी केल्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते। आता या ज्या झाडांना आपण खत देणार आहोत ते एका कुंडी
मध्ये म्हणजेच 10 ते 12 इंचाच्या या एका कुंडीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 मग एवढे हे तयार केलेले खतचा वापर हा करायचा आहे. तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच निशिगंधाचे हे जे झाड आहे ते कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईलच, पण फुलांचा आकार देखील हा मोठा झालेला तुम्हाला दिसून येईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.